काढतोय, लगेच सरबत करून देतोय. असे लिंबू मिळालेत मला. खाली केळीची झाडं आहेत, केळी लागली पण मीच ते तोडलं. त्यामुळे पाहुणा बी खुश आणि आम्ही बी खुश. बाबा अतिशय जीवनात महत्व आहे. खजूरचं झाड आहे पण हे वाढायला तो सुरणचा आहे. आणि हे आल्याचं झाड आहे, कोंब आलेला. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजची माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या माहेरी. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे, माझ्या घराच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत जी माझ्या दीदीने आणि मम्मीने लावले, तर तीच तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवते की कोणकोणती झाडं आहेत. आता आपण इथून सुरू करूया. इथे कोणकोणती झाडं आहेत मी तुम्हाला दाखवते. तर पहिले तर इथे हे डाळिंबाचं झाड आहे आणि इथे छोटी कळी पण आले, डाळिंब लागायला सुरू झालेत. आज पण भरपूर आहेत, पण इथे एक आहे. आणि हा वेल आहे ना, तो घोसावळ्याचा आहे. इथे लागलेत पण. हा वेल आहे तो घोसावळ्याचा आहे. ह्याच्या मागे पण एक फुलाचं झाड आहे, पण वेलामुळे आता ते तुम्हाला दिसणार नाही. आणि इथे पुढे लिंबूची झाड आहेत. हे लिंबूचं झाड आहे आणि वरती जांभळाचं झाड आहे. असे लिंबू लागले तिथे. आणि वरती जांभळाचं झाड आहे, जांभळ पण लागतील. आणि पुढे असे खूप छोटे छोटे लिंबू लागलेत. अजून वेळ आहे यासाठी, पण लागलेत. आणि इथे ना एक पेरूचं पण झाड आहे. हे पेरूचं झाड आहे. एक थांब, हे बघ लिंबू पडले. होय. असे लिंबू मिळालेत मला, खाली पडले होते. 3 आहेत. आणि आहेत का? आणि असतील बघ. नाही. हे बघ जांभळाला केवढे लागलेत, छोटे छोटे. इथे फणसाचं झाड आहे आणि याला पण एक छोटासा फणस लागलाय वरती. हे शेवग्याचं झाड आहे, जे आम्ही तोडलंय, कारण हे जेव्हा बांधायचं होतं तेव्हा हे तोडावं लागलं आम्हाला. पण आता पण त्याला एक पालवी फुटले. आणि इथे सीताफळचं झाड आहे. हे सीताफळ आहे. इथे पण लिंबूचं आहे, पण अजून त्याला लिंबू लागले नाहीत. आणि इथे पण एक पेरूचं झाड आहे आतमध्ये. आणि इकडे सगळी केळीची झाडं आहेत. केळी लागलेत का बघू. इथे केळीची झाडं आहेत आणि इथं पण एक सीताफळचं झाड आहे. तेवढेच. आता त्या बाजूला बघूया आपण काय काय आहे. आता याच्या पुढची झाडं आहेत ते तुम्हाला माझे मामा दाखवतील, कारण त्यांना या झाडांबद्दल खूप माहिती आहे. खूप शेती आहे त्यांची आणि आधीपासून त्यांनी शेती करतात, त्यामुळे त्यांना यातली सगळी माहिती आहे. तर आता ते तुम्हाला पुढची झाडं दाखवतील. नमस्कार. आज आम्ही तुम्हाला ब्रह्मकुमार कमळ या झाडाविषयी माहिती सांगणार आहे. हे झाड वर्षातून एकदा फुलतं. हे ज्यावेळी फुल आपल्याला बघायला मिळतं, हे ज्याच्या नशिबाप्रमाणेच ते फुल बघायला मिळतं. हे आम्ही एक झाड लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा वर्षातून एकदाच हे फुल लागतं. त्याचबरोबर आम्ही लिंबवाचं पण झाड लावलं आहे. लिंबवाची माहिती असेलच तुम्हाला. पाहुणा जर आमच्या घरात अचानक जर आला तर आम्ही त्याला परड्यात देतो, लगेच ताजा लिंबू काढतोय, लगेच सरबत करून देतोय. त्यामुळे पाहुणा बी खुश आणि आम्ही बी खुश. बाबा पाहुणा म्हणत शकत नाही की बाबा दुकानात लिंबू आणावं लागतं, असा काही विषय आमच्याकडे नसतोय. आम्ही लगेच शेतात आमच्या झाडं आहेत ते आम्ही लगेच हे करतोय. त्याचबरोबर आम्ही आता फणसासुद्धा झाड लावलेलं आहे. कोणी जर माणूस आलं तर आम्ही त्यांना फणसाची भाजी आणि फणस पिकला की त्यांना आम्हाला ऑर्डर देतात ती माणसं की बाबा आम्हाला फणस पिकला की द्या. तर आम्ही कच्चा असताना त्यांना भाजी करण्यासाठी फणसाची माहिती पण देतो. आणि फणसाचं झाड आम्ही इथं लावलेलंच आहे. त्याचबरोबर शेवगा लावला आहे, नारळीचं झाड लावलेले आहेत. अशी प्रत्येक प्रकारची झाडं आम्ही आमच्या शेतात लावलेली आहेत. आंबासुद्धा लावलेला आहे. वर्षातून एकदा आंब्याचं पीक होतं. कडीपत्त्याचं झाड किरकोळ झाड आहे, पण त्याचं अतिशय जीवनात महत्त्व आहे. ही झाडं आम्ही का लावलेली आहेत, कारण आपल्याला प्रत्येक वेळी या जीवनात ज्या वस्तूची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही आता केळी लावलेली आहे. ती सुद्धा वर्षातून एकदा बहार देते. त्यासुद्धा साध्या केळी आहेत, त्या अतिशय उत्कृष्ट केळी आहेत. त्यामुळं या केळी आम्ही लावल्या आहेत. फुलांचे प्रकार तसंच आहेत. झाडं लावलेली आहेत. प्रत्येक प्रकारची झाडं आम्ही लावलेली आहेत.
त्यामुळं आम्हाला बाजारातच जायला लागतंय असं काय नाही. किरकोळ कढीपत्तासुद्धा आम्ही इथं लावलेला आहे. परत भातात घालणारी पानं ती सुद्धा आम्ही लावलेली आहेत. या साईडला आहे बघा, हे आम्ही भातात आम्ही बाजारात काय आणायला लागत नाही. ते बघा, हे असं आम्ही भातात घालायसाठी पानं आहेत. ही सुद्धा भातात जर घातली तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे भात होतं. ठीक आहे, धन्यवाद. मामानी तर तुम्हाला आता सगळी झाडं दाखवलीच, पण आता जी मामानी दाखवायची राहिले ते मी दाखवून घेते. तर या इथे खजूरचं झाड आहे, पण हे वाढायला खूप वेळ लागतो असं म्हणतात. आणि आमच्या लग्नाच्या आधी हे लावलं होतं ते अजून एवढंच आहे. आंब्याचं झाड आहे. हे आंब्याचं झाड जेव्हा आंबे कच्चे असतात, कैऱ्या असतात, तेव्हा खूप आंबट आहे, पण जेव्हा ते पिकतात तेव्हा खूप गोड लागतात. इथे एक आंब्याचं झाड आहे. आमच्याकडनं आंब्याची झाडं खूप आहेत. आवळ्याचं झाड आहे, आता लागलेलं नाही आहेत, पण ह्याला पण खूप आवळे लागतात. इथे पण एक आंब्याचं झाड आहे, याचे आंबे खूप गोड आहेत. हे पेरूचं झाड आहे. त्यानंतर इथे याचा मी एक व्हिडिओ पण बनवला आहे. जेव्हा खोकला येतो ना तेव्हा हे पान खातात. याला आम्ही खोकल्यावरचंच पान म्हणतो, पण याचं नाव मला माहीत नाही, कारण आम्ही लहानपणापासून याला खोकल्याचंच पान म्हणतो. इथे पुदिना पण आहे. आणि इथे पण आंब्याची झाड आहेत. ही 2 आंब्याची झाड आहेत आणि त्याच्यामध्ये सीताफळचं झाड आहे. आणि हे केळीची झाडं जे मी तुम्हाला मगाशी दाखवले. इथे परत एक लिंबूचं झाड आहे. त्या साईडला पण सीताफळ आहे. इथे पण एक आंब्याचं झाड आहे. आणि फणस तर तुम्ही बघितला किती लागलेत, खूप फणस लागलेत. तर अशी झाडं आहेत. हे कढीपत्ता आहे. खरं तर कढीपत्त्याचं झाड खूप मोठं होतं, पण मीच ते तोडलं कारण ते खूप मोठं झालं होतं आणि इथे जरा पण जागा नव्हती. इतकं असं गच्च झालेलं, मग ते तोडून टाकलं. आणि इथे एक आंब्याचं झाड आहे आणि ह्याला बघा आंबे. फणस तर तुम्ही बघितला, पूर्ण झाडाला फणस लागले. 50 भर तरी फणस आहेत. मग एकच मिरचीचं झाड आहे, पण त्याला मिरच्या किती लागलेत बघा. आणि हे झाड तुम्हाला माहिती आहे का कशाचं आहे? तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तरी पण मी तुम्हाला सांगते, हे झाड आहे माईन मुळ्याचं. त्याची जी खालची मुळं असतात ती आपण लोणच्यामध्ये वापरतो. माईन मुळ्याचं लोणचं तुम्ही खाल्लंच असेल, तर त्याचं हे झाड आहे. आणि हा कोंब आलेला आहे तो सुरणचा आहे. आणि हे बघा, इथे एक सुरण पण आहे. आता त्याला हे असे कोंब मिळालेत. आलं. आणि हे जे आहे हे आलं आहे. हे बघा, इथे खाली आलं पण लागलं आहे. हे आल्याचं झाड आहे, कोंब आलेला आहे. अशी सगळी झाडं आमच्याकडे आहेत. काही नाही आहे असं नाही. टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, आळूचं झाड, आलं, सुरण, अशी खूप झाडं आहेत. आंब्याची झाडं, फळांची झाडं तर तुम्ही बघितलात. असं अवतीभोवती सगळी झाडं आहेत. माझ्या दीदीला झाडं आवडायची, त्यामुळे आता तिचं लग्न पण कोकणामध्ये झालं आहे. तर ही सगळी झाडं, ह्याच्यातली अर्ध्यापेक्षा झाडं जास्त माझ्या दीदीनेच लावलेत. अशी आहेत माझ्या घराच्या आजूबाजूला झाडं. तुम्हाला ही झाडं कशी वाटली मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला मला तेही सांगा. आणि हा व्हिडिओ आता मी संपवते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.